नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज आपण निघालो आहे देवदर्शनासाठी। ॲक्च्युली नवीन गाडी घेतलेली आहे दाजीनी, त्याच्यामुळे ती गाडी घेऊन आम्ही देवदर्शनासाठी प्लॅन बनवला आहे। तर आता कोल्हापूर आणि तिथूनच नाईकबाला जाणार आहोत आम्ही। तर पूर्ण फॅमिली आता इथे जमा झाले, सगळे गाडीमध्ये बसत आहेत। आता मी पण आता जाऊन गाडीमध्ये बसतो आणि मग डायरेक्टली आपण भेटूया प्रवासामध्ये। तर मित्रांनो, आता आपण केली प्रवासाला सुरुवात। तुम्ही बघू शकता मागे कशी फॅमिली बसलेली आहे। ए हाय करा। हा माझा भाऊ आहे, त्याच्यात खास खूप आहे। तर आता आम्ही निघालोय, कुठे निघालोय? ज्योतिबाला पहिलं निघालोय, तिथून मग पुढचं मी सांगतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये। तर सध्या तरी आपण आता ज्योतिबाला निघालोय। आता आम्ही इथे एक कासेगाव म्हणून आहे, तिथं CNG साठी ब्रेक घेतलेला आहे। ॲक्च्युली गाडीमध्ये CNG नव्हता काही, तर आता CNG भरून आपण डायरेक्टली कोल्हापूरला निघालो आहे। तर इथे सध्या फोटोशूट चालू आहे सगळ्यांचा पेट्रोल पंपाच्या पुढे। माझा भाऊ आणि वहिनी आहेत, त्यांचा फोटोशूट चालू आहे। तर बघूया आता काय चाललं आहे याचं। गाड्या वगैरे खूप येत आहेत इकडे। मला वाटतं सगळे मुंबईला निघालेत 22 तारखेला। हे ते 2 कार्टून आहेत आणि हा आमचा लीडर आहे, मोठा कार्टून। मग काय लीडर असावा लागतो, कारण नाहीतर असे बरकटतात। दिसतंय खूप काही, ॲक्च्युली तर ऊन उलट्या बाजून येते त्याच्यामुळे। म्हणजे तुम्हाला कळत नाही की तुम्हाला कसं बनवायचं आहे? असं आम्हाला कळतं कसं काय बनवायचं असतं ते, ह्या लोकांना माहिती नाहीये काय, मी शिकवतो या लोकांना। गाड्या बघ, नाही तर गाड्या मोडशील लोकांच्या। तर अशीच मस्ती चालणार आहे आपली। भेटूया आता आपण गाडी CNG भरून आल्यानंतर गाडीमध्ये डायरेक्टली भेटू। आता CNG भरून झालेलं आहे आणि आता सर्वजण आम्ही आता गाडीमध्ये बसून निघालेलो आहे कोल्हापूरच्या दिशेने।
घाट चढून आल्यानंतर आता वरती आम्ही नाश्त्यासाठी ब्रेक घेतलेला आहे. आता इथे नाश्ता करून आम्ही पुढे ज्योतिबाला जाणार आहोत. तर चला आता नाश्ता करूया आपण. तुम्हाला हॉटेल पण दाखवतो मी. काय घेतले रव्या तू? तर रवीने आमच्या मिसळ घेतलेली आहे आणि मी वडा सांबार घेतलेला आहे. आता नाश्ता करून आम्ही बाहेर आलेलो आहे आणि आता इथून डायरेक्टली आपल्याला ज्योतिबाला जायचं आहे. आता मध्ये कोणताही ब्रेक नाही घेणार आम्ही, डायरेक्टली ज्योतिबा, कारण तिथूनही अजून 2 देव करायचे आहेत आपल्याला. त्याच्यामुळे आता नॉनस्टॉप ज्योतिबाला जाऊ, दर्शन घेऊ आणि तिथून डायरेक्टली पुढच्या देवाला निघू. तर बघूया आपण आता पुढे. चला गाडीमध्ये बसूया. सध्या तरी सगळेजण बसलेले आहेत. बसले का सगळे गाडीमध्ये? हो. हिला सोडली नाही कुठपर्यंत घ्यायचं हिला आपल्याला? जिथपर्यंत तुम्ही जाल तिथपर्यंत. किती दिवस अजून? जोपर्यंत सगळे हा दुनियेत. ज्योतिबाला सोडे का तिथे? तर आता चला आपण ज्योतिबाच्या दिशेने निघालेलो आहे. फायनली मित्रांनो आपण आता ज्योतिबाच्या टेम्पलजवळ आलेलो आहे. इथे मी गाडी आम्ही म्हणजे पार्किंगला लावलेली आहे. आता मला वाटलं मलाच बोलवतोय. मामा बघा की इकडे बघा इकडे. मी म्हणलं मामा. तर इथे तुम्ही बघू शकता पार्किंगला लावलेली आहे गाडी मागे आणि या साईडून तुम्हाला यायचं आहे पार्किंगला इकडे.
फ्री ऑफ कॉस्ट आहे पार्किंग. बाकीच्या ठिकाणी पण फ्रीच आहे, पण ते बोलतात की हार आणि नारळाचे पैसे घ्या, जशी तुमची इच्छा. आम्ही इकडे गाडी लावलेली आहे आणि आता पुजाऱ्याकडे निघालेलो आहे, कारण गाडीची पूजा करायची आहे आपल्याला. तर चला पुढे जाऊया आपण. पायाला जाम खडे टोचतात, मी बुटं ठेवले ते गाडीत. या ठिकाणावरून तुम्ही गाडी घेऊन आला ना की इथून सरळ तुम्ही याच रोडने इकडून जाऊन आतमध्ये गाडी पार्क करू शकता. समोर तुम्ही बोर्ड पाहू शकता, दख्खनचा राजा. मी जेवढा विचार केलेला की इथे गर्दी असेल खूप, पण तेवढी नाही आहे. पण ठीक आहे, वाटलं पाहिजे ना देवाला आलो आहे म्हणून, त्या पद्धतीनं तरी ठीक आहे गर्दी. फक्त एवढं की उन्हाच्या चटक्या बसतात. काय घेत तुला जे घ्यायचे नारळ वगैरे घेत आहेत. आईला इकडं वडापाव 10 रुपयाला आहे, मुंबईला 20 रुपयाला वडापाव देते आणि वडापाव एवढाच असते. माझ्या पाठीमागेच मंदिर आहे. आता यांचं काय ते हार वगैरे घ्यायचं चालू आहे. आपण आता डायरेक्टली मंदिरात जाऊ. 100% दुधापासून तयार केलेली ठीक आहे, पाहू शकता तुम्ही. आता पुढे मंदिर आहे ज्योतिबाचं. आता इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे.
बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे. काय म्हातारी काय बघते म्हातारी? आमची म्हातारी बघते माझ्याकडे. तर आता इथून आपल्याला आता सर्व गाडी पुजायला बाहेर जायचं आहे. आणि गाडी पुजून मग आपण बहुतेक मला आता माहीत नाही नक्की कोणत्या देवाला जायचं आहे, पण ठीक आहे पुढे जाऊन जाऊया आपण. तर आमच्या घरात काहीतरी नवीनच चालू असते. किती ठिकाणी पाया पडायला होते ते राव लावलाय मी. ठीक आहे चला. आपलं ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे. आता आपण आता बाहेर जायचं आहे सरळ. आणि ते पुजारी येणार आहेत त्यांच्यासोबत जाऊन गाडीची पूजा करायची आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे जायचं आहे. तुम्ही पाहू शकता इकडे आज तेवढी गर्दी नाही आहे जेवढी मी विचार केलेला. तर ठीक आहे तुम्ही पण येऊन एकदा पाहू शकता इथे की कसा अनुभव आहे. आपण आलो आहे आता गेटच्या बाहेर, म्हणजे दक्कन दरवाजा आहे त्याच्या बाहेर आलो आहे आता आपण. आणि गाडीच्या दिशेकडे आता मी निघालो जिकडे आपली गाडी पार्किंग लावलेली आहे तिकडे. आत्ताच आपण ज्योतिबाचं दर्शन घेऊन आलो. आणि तुम्ही मागच्या बाजूने इकडून जो रस्ता आहे ना बघताय ना, तो आहे ज्योतिबाला जाण्यासाठी. आणि याच्या समोरच्या साईडून इकडे पुढून जो रस्ता जातो तो आहे यमाईला जाण्यासाठी. तर मी आता यमाईच्या मंदिरात निघालेलो आहे. फायनली आता आपले दोन्हीही देवदर्शन करून झालेले आहे तिथले. आता मी निघालो आहे गाडीच्या दिशेने. मस्त आता कोकणाकडे आपण प्रवेश करणार आहे. काय आहे गावाचं नाव बिळाशी काहीतरी, जिथे देवस्थान आहे यांचं, तिकडे निघालो आहे आता. फायनली आता आमचं ज्योतिबा दर्शन आणि यमाई दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही निघालोय पुढच्या देवस्थानाला.